आज आपण चटपटीत अशी चाट रेसिपी बघणार आहोत। सध्या मुलांना शाळेला सुट्टी आहे, तर मुलांना घरी काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं। म्हणूनच आज आपण सर्वांना आवडेल अशी दही पापडी चाट प्रणिताज रेसिपीमध्ये बनवणार आहोत। सध्या उन्हाळा सुद्धा सुरू झालेला आहे, त्यामुळे दह्याचे पदार्थ आपल्या शरीराला उत्तमच आहेत। चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणिता। प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। सगळ्यात आधी आपण दही भल्ला मसाला कसा बनवायचा ते बघूयात। त्यासाठी पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे जिरे घालून घ्यायचे आहे आणि जिरं हलकसं परतून घ्यायचं आहे। लो गॅसवर 1 मिनिटभर मी इथे जिरं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा काळी मिरी घालायची आहे, 1 चमचा ओवा आणि 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहे। सुक्या मिरच्या मी इथे तोडून घेतल्या आहेत, जेणेकरून त्या संपूर्ण अशा खमंग भाजल्या जातील। आता हे सुके मसाले मी इथे भाजून घेतलेले आहेत, खमंग भाजून घेतलेले आहेत, करपायला अजिबात द्यायचे नाही आहेत। हे मसाले आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत, त्यासाठी एका बाउल मध्ये मी काढून घेते आहे। हे मसाले थंड झाले की मिक्सरला आपण बारीक याची पावडर बनवून घेऊयात। मगाशी भाजून घेतलेले मसाले हे पूर्णपणे मी थंड करून घेतलेले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि हे सुके मसालेच आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत। मिक्सर सुद्धा आपला इथे लावून झालेला आहे। तुम्ही बघू शकता, अगदी बाजारात मिळतो ना तसा मसाला आपला इथे बनवून तयार झालेला आहे। घरच्या घरी असा झटपट दही भल्ला मसाला आपला बनवून तयार झालेला आहे। आता आपण तिखट हिरवी चटणी बनवून घेऊयात। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप कोथिंबीर घेतलेली आहे, मी इथे स्वच्छ धुवून घ्यायची आहे कोथिंबीर। त्यानंतर अर्धा कप पुदिना घेतलेला आहे, पुदिना सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। कोथिंबीरच्या अर्ध्याने पुदिना घालायचा आहे। आता यामध्ये अर्धा ते 1 इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, अर्धा चमचा जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी घालायचं आहे। यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे। त्यानंतर झाकण लावून मिक्सरला आपण एकदम बारीक अशी चटणी वाटून घेऊयात। मिक्सर सुद्धा आपला इथे लावून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। मस्त हिरवीगार अशी ही चटणी बनवून तयार झालेली आहे। आता या चटणीचा हिरवागार रंग राहण्यासाठी काय करायचं, मिक्सरला आपण जेव्हा चटणी लावून घेतो ना त्याच वेळी आईस क्यूब घालायचे, त्यामुळे कलर एकदम हिरवागार राहतो। आता इथे मी 2 उकडलेले बटाटे साल काढून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला चाकूने कट करून घ्यायचे आहेत, बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत। जर हे बटाटे तुम्हाला मॅश करून घ्यायचे असतील ना तर शक्यतो हाताने मॅश करा, म्हणजे एकदम असे बारीक मॅश होणार नाहीत। या पद्धतीने बघा, एकदम पातळ पातळ असे स्लाइस करून घेतले ना की ते खाताना दाताखाली येतात, तेव्हा छान लागतात असे बटाटे। याच पद्धतीने बघा, सगळे बटाटे मी इथे बारीक कट करून घेतलेले आहेत। आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर घालताना इथे कंजूसीपणा अजिबात करायची नाही आहे। आणि हे आता सर्व असं एकसारखं असं मिक्स करून घेऊयात। तुम्ही बघू शकता इथे मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। दही पापडी चाट बनवण्यासाठी लागणारा आलू मसाला आपला बनवून तयार झालेला आहे। आता काय करायचं आहे, एका बाउलमध्ये 2 कप दही घेतलेला आहे। बाउल थोडंसं मोठं घ्यायचं आहे, त्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे साखर घालायचे आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 3 ते 4 बर्फाचे तुकडे घालायचे आहेत। त्यामुळे थंडगार मस्त असं हे दही बनून तयार होतं। आता हे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे विस्कलने किंवा चमच्याने। दही घरी बनवलेलं आहे, त्यामुळे ते दही आंबट नाही, परिणामी साखरही कमी लागते। जर आंबट दही असेल तर साखरेचं प्रमाण इथे वाढू शकतं। दही मस्त असं हे मी इथे फेटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। दही पापडी चाट बनवण्यासाठी लागणारं दही आपलं बनवून तयार झालेलं आहे।
कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्हाला मी इथे दाखवते, बघू शकता या पद्धतीने। दही पापडी चाट बनवण्यासाठी ऑलमोस्ट आपली तयारी झालेली आहे। आता पटकन आपण सर्व करायला घेऊयात। इथे मी पुऱ्या घेतलेल्या आहेत, ज्या शेवपुरीसाठी वापरतात त्या पुऱ्या मी इथे वापरलेल्या आहेत, विकतच्या आहेत, घरी बनवलेल्या नाही आहेत। दही पापडी चाट इथे आपली बनवून तयार झालेली आहे। दही पापडी चाट खाताना जास्त चटपटीत लागण्यासाठी काय करायचे, 2 पुऱ्या घ्यायच्या आणि त्या क्रश करून वरून घालून घ्यायच्या आहेत। त्यामुळे खाताना चाट मस्त अशी कुरकुरीत लागते, त्यामुळे खाताना खूप मज्जाही येते। आपली दही पापडी चाट इथे बनवून तयार झालेली आहे। चला, दही पापडी चाट आपली बनवून तयार झालेलीच आहे, तर खाऊन सुद्धा बघूयात आपण। क्या बात है, खूप मस्त झालेली आहे। खूप चविष्ट चाट बनवून आपली तयार झालेली आहे, चटपटीत अशी। मुलांच्या संध्याकाळच्या भुकेसाठी अशी ही दही पापडी चाट तुम्ही घरी नक्कीच बनवू शकता। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे। एकदा घरी नक्कीच करून बघा आणि कशी झाली आहे ती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। तर आजची ही चटपटीत रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर प्रणिताज रेसिपीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।